आरटीओ साहेब आणि आरटीओ साहेबाचे जी काही कर्मचारी आहेत ना ती अक्षरशः जालन्यामध्ये पळून गेले. आता याचं कारण काय होतं तर झालं काय तर ट्रक चालक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आरटीओ जे आहेत ना त्यांची गाडी त्यांच्या पाठीमागे लागली आणि त्यानंतर त्यांना पकडण्याच्या नादामध्ये अक्षरशः आरटीओ साहेबांनी अंबड जालना रोड आहे ना या रोडवर इंदेवाडी कुंभेफळ म्हणून एरिया आहे आणि त्या कुंभेफळच्या फाट्यावरती समोरून येणाऱ्या टू व्हीलर चालकाला धडक दिली आणि त्यानंतर आरटीओ साहेबाची जी गाडी आहे ती खोल खड्ड्यामध्ये गेली. गाडी अपघातग्रस्त झाली. टू व्हीलर चालक जे आहेत ते जखमी होते आणि त्यानंतर तिथली जी माणसं जमा झाली होती ते देखील सांगत होते थांबा म्हणून, पण आरटीओ साहेबांनी चक्क ती परमिट एक गाडी होती आलेली पिवळ्या पाटीची त्या गाडीमध्ये बसून पळ काढलेला तिकडनं. तुम्हाला काय वाटतं इकडे आरटीओ साहेब जे आहेत ना ते ट्रकवर का कारवाई करत असतील आणि खरंच ट्रक चालकाचं काही चुकलं असेल का की एवढी मोठी यांनी रिस्क घेतली ज्यामध्ये एक टू व्हीलर चालक जे होते जालन्याचे माऊलीनगरमधले तिकडले ते टू व्हीलर चालक जखमी झालेले आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की द्या.